संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार येने नावे करे येने नावे काय देवा पुढे काय देवा पुढे काय देवा पुढे काय देवा पुढे अंतराची होडी अंतराची होडी अंतराची होडी अंतराची होडी अंकाराची होडी आपण ऐशा नावे आपण ऐशा नावे आपण ऐशा नावे देव धरी जो तो भावे देव धरी जो तो भावे जो तो भावे काय देवा पुढे काय देवा पुढे काय देवा पुढे अंतराची होडी अंतराची होडी अंतराची होडी अंतराची होडी अंतराची होडी सतकीर्तिने परवे सतकीर्तिने परवे सतकीर्तिने परवे सतकीर्तिने परवे सतकीर्तिने कामने जावे कामने जावे कामने जावे कामने
तत कितिन परमे तत कितिन
जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येर काय ते बापुडे किर अहंकाराची घोडी पणाच्या नावे देव धरी जो तो भावे येर काय ते बापुडे किर अहंकाराची घोडी तुका मने जावे सत कीर्तीने परवे येर काय ते बापुडे किर अहंकाराची घोडी पणंगार प्रथम नमना
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। आजची ही सेवा तुम्हा सर्व बांधवांच्या माता भगिनींच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली आहे आणि या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचतं करण्याचं काम केलं आमचे परमस्नेही आणि या परिसरातील एक वजनदार असं व्यक्तिमत्व आदरणीय सोमनाथ भाऊ बडे, त्याचबरोबर माझे दुसरे परमस्नेही परमार्थातील एक निष्ठावंत असं व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज, या दोघांनी तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव हे निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचतं केलं आणि आबा तुमच्या सर्वांचं मला या ठिकाणी दर्शन झालं। विठाला या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मकरध्वज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम तुम्ही करत आलेला आहात। पहिल्यांदा संपूर्ण ग्रामस्थ बंधूंना भव्य आणि दिव्य सप्ताह करतात म्हणून कोटी कोटी धन्यवाद देतो। आणि या मंगलमय कार्यामध्ये अनेक आमच्या ख्यातनाम अशा महाराज मंडळीची उपस्थिती आहे। सर्व आदरणीय वंदनीय पूजनीय आमच्या महाराज मंडळीला या ठिकाणी प्रणाम करतो। त्याचबरोबर उपस्थित सर्व गावातील प्रतिष्ठित बांधव, सगळे आजी माजी सरपंच असतील, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य असतील, चेअरमन असतील, पाटील असतील, सर्व आमचे शेतकरी बंधू, कर्मचारी बंधू, व्यापारी बंधू, डॉक्टर बंधू असतील, आमचे निपटे बंधू आलेले डॉक्टर साहेब, इंजिनियर बंधू असतील, परवा औरंगाबाद जालना रोडवर शेंद्रा या गावी 8 दिवसापूर्वी माझी कीर्तन सेवा होती। हजारो माणसं होती आणि ज्यावेळी दर्शन घ्यायला एक व्यक्ती आली त्यावेळी त्यांनी सांगितलं, महाराज मी भारावून गेलो तुमच्या विचाराने। म्हणलं माझं काय, मी तो हमाल भारवाही, माझ्या साधू संतांचा विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचतं करण्याचं काम करतोय। मी आपलं सहज विचारलं, म्हणलं तुमचा काय परिचय? ते म्हणले मी IT इंजिनियर आहे म्हणले। म्हणजे इंजिनियर बांधवसुद्धा मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहतात याचा मला स्वाभिमान आहे। काही डॉक्टर बंधू आहेत, काही इंजिनियर बंधू आहेत, काही वकील बंधू असतात, शिक्षक बंधू असतात, काही प्राध्यापक बांधव असतील, काही आमचे मिलिटरीमॅन बांधव असतील, काही पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित असतील आणि उपस्थित सर्व माझे तरुण बांधव, सर्व वडीलधारी मंडळी, सर्व माझ्या माता भगिनी, तुम्हा सर्वांना या ठिकाणी वंदन करतो। विठ्ठल
एकाहुनी बळी अशी गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण शेवटी सर्वांची नावं मी घेणार आहे. सुरुवातीला नाही, शेवटला, कारण तुम्हाला दौंडीवर ठेवणार आहे मी. विठ्ठल आणि ख्यातनाम असे मृदंगाचार्य. बाळ काय नाव? युवराज महाराज. तुमचं? गोविंद महाराज. छान. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. असो. आणि उत्कृष्ट जबरदस्त अशी चाल या ठिकाणी झाली. माझे परमस्नेही 16 वर्षापासून माझ्यासोबत अखंड फिरतायत. सरळ आणि निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व आमचे बाबासाहेब शिंदे महाराज. ख्यातनाम गायनाचार्य आहेत, उत्कृष्ट कीर्तनही करतात. आणि त्यांना उत्कृष्ट अशी साथ दिली. काय नाव? अभिमन्यू महाराज. छान. आणखी नाही, सर्वच एकाहुनी बळी अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मी पुन्हा या ठिकाणी वंदन करतो. आणि या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी मकरध्वज यांना, महाराजांना प्रणाम करून मारुतीरायाला शरणागती करतो. शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास बटा. सप्ताह का करायचे? पोलीस खात्यामध्ये सध्या सेवानिवृत्त आहेत म्हणजे शिंदे साहेब, पण उत्कृष्ट कीर्तन प्रवचन सुद्धा करतायत. आमचे महादेव महाराज आलेले आहेत. महाराज तुमचं काय नाव? ज्ञानेश्वर माऊली आहेत. तुमचं बाबा? विठ्ठल. अरे एकीकडे ज्ञानेश्वर, एकीकडे विठ्ठल. आता मला काय कमी आहे? विठ्ठल. सप्ताह का करायचे भाऊ? सप्ते का करायचे? हे पा, प्रपंच हा पोटा पाण्याची व्यवस्था लावण्यासाठी असतो. व्यवस्था लावण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप आहे, पण मनाची अवस्था बदलण्यासाठी परमार्थाचा खटाटोप आहे. आज लोकांची परिस्थिती ठीक आहे, पण लोकांची मनस्थिती ठीक नाही. माणसं व्हायबल झाले, डिप्रेशनमध्ये, तणावात आहे, बेचैन आहे. प्रपंचाचा खटाटोप व्यवस्था लावण्यासाठी आहे, पण परमार्थाचा खटाटोप मनाची अवस्था बदलण्यासाठी. प्रपंचामध्ये धन आहे आणि परमार्थामध्ये ज्ञान आहे. धनाने परिस्थिती ठीक होत असते आबा, आणि ज्ञानाने मनस्थिती ठीक होत असते.
प्रपंच हा तनासाठी आहे. तन म्हणजे शरीर. प्रपंच हा तनासाठी आहे आणि परमार्थ हा फक्त मनासाठी आहे. विठ्ठल माता माऊल्यांनो ऐका, प्रपंचाचा खटाटोप बाहेरून बदलण्यासाठी आहे. गाड्या माड्या, अन्न वस्त्र निवारा. प्रपंचाचा खटाटोप बाहेरून बदलण्यासाठी आहे आणि परमार्थाचा खटाटोप आतून विचाराने बदलण्यासाठी आहे. अंतःकरण वृत्ती बदलण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, बाहेरून कितीही जरी आपण मोठे झालो आणि अंतःकरण जर स्वच्छ सरळ निर्मळ नसल, ज्ञानदृष्टी नसल, तर श्रीमंत माणूस सुद्धा बेचैन असल. विठ्ठल म्हणून समजदार माणसं, शहाणी माणसं परमार्थ बंद पडू देत नसतात. मला अनेक फोन आले, भाऊ म्हणले बापू आमचा सत्ता कॅन्सल झाला, आता बळच केलेला असतो आणि त्याच्यात एखादा गावातला मेन माणूस, त्याला काही त्याचा गण नसतो, मग तो लगेच सांगतो अरे कोरोना आहे म्हणले, आपल्याला परमिशनच नाही. कोण तुमचा परमार्थ बंद करताय? कुणी येत नाही. पोलीस बांधव आपलेच आहेत, त्यांना कळत आहे. आणि विनाकारण माणसं भयभीत झाली. तुम्हाला खरं सांगू बांधवांनो, कोरोनाने माणसं गेली नाहीत. कोरोनाची एवढी भीती निर्माण झाली टीव्हीवर, याच्यावर भीतीपोटी माणसं डिप्रेशनमध्ये गेली. बीपी लो झाला, काहीचा हाय झाला, दवाखान्यात जायच्या अगोदरच मेली. आणि काही माणसं आती गोळ्या औषध, वंजळ गोळ्या. आमच्या पाटोद्यात तर पाटोद्यातला पेशंट तिथं काही दिवस गोळ्या खाल्ल्या, पुन्हा बीडला न्याला, तिथून औरंगाबादला न्याला, पुन्हा महागारीच आला नाही आणि कुणालाच काही कळलं नाही नेमका ह्याच्यावर उपाय काय. हे डॉक्टर त्याला विचारते तू काय दिलंस, काही द्या. हा विठ्ठल पण गावोगाव सप्ते बंद होऊ लागलेत. भाऊ तुम्हा सर्व ग्रामस्थ बंधूला मी धन्यवाद देतो. आपलं धर्मकार्य बंद करू नका. कुणी जर आले तर त्यांना सांगा आम्ही तुमच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचं अंतर ठेवून आमचा कार्यक्रम चालू आहे. असो, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. भव्य आणि दिव्य कार्यक्रम तुम्ही करताय. आता ज्यांना करायचेच नसतील मग त्यांना काहीतरी निमित्तच पाहिजे. ज्याला कीर्तनाच यायचं नाही त्यांनी म्हणायचं जरा फुसफुस चालती, काही नाही म्हणायचं जरा लाईटच गिलती. अरे आवड असाल तर सवड होत असते. भाऊ मला राहत नाही, मी गर्व म्हणून नाही सांगत. महाराज लोक पैसे घेऊन येत नाही, डुब्या हाणतात. मी पैसे घालून येतोय. माझ्यासारखा वेडा महाराज तुम्हाला महाराष्ट्रात नाही सापडायचा. आणि तुम्हाला खरं सांगू का, माणूस पुरा वेडा झाला पाहिजे, अर्धा वेडा नकोय. अर्धा वेडा माणूस माणसाला दगड हाणीत असतो. हो हो बरोबर बोलले. अर्धा वेडा माणूस माणसाला दगड हाणीत असतो आणि पुरा वेडा झालेला माणूस साईड धरून चलत असतो. आता आम्ही पाहतोय रात्री अपरात्री फिरतोय, वेडी माणसं, पूर्ण वेडी झालेली माणसं ते बोचकं डोक्यावर घेऊन चालतात रात्रीचे 2-2:30 वाजता. तसं लक्षात ठेवा बांधवांनो, परमार्थ हा थोड्या निष्ठेचं नाही, परिपूर्ण निष्ठा असली पाहिजे. आणि परिपूर्ण वेडा जो झाला
त्याचं जीवन सफल झालं, त्याचं जीवन धन्य झालं. विठाला विठाला भाऊ, आत्ता एक तारीख घेतली मी. कुठं घ्यावा? नागपूरच्या पुढं 70 किलोमीटरवर तारीख घेतली मी. किती? छिंदवाडा जिल्ह्यामध्ये, MP मध्ये जायचंय. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा, सावताबाबाचा, नाथबाबाचा विचार ज्या आमच्या भगवान बाबांनी, ज्या आमच्या वामन भाऊनी, ज्या आमच्या चाकरवाडीच्या माऊलींनी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचता केला, दर्या कपाऱ्यात जाऊन पोहोचता केला. आणि तोच माझ्या साधू संतांचा विचार, भगवान बाबासारख्या महात्म्यांनी जे काम केलं त्याच्या पाठीमागे आम्हाला रासण्या घ्यायच्या, ते काम करायचंय. आणि माझ्या बांधवाला, माझ्या माता मावल्याला मला जागा करायचंय. आपण कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचंय, काय करायचंय, शेवटी काय, भगवंताचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय, या प्रश्नाची उत्तरं मिळाली आणि त्या जीवनाचं कल्याण झालं. विठ्ठल पुरुषोत्तम बाबा, तुम्हाला गर्व म्हणून नाही सांगत, महाराष्ट्रातील मुकुटमणी संत आमचे पाहुणे राजेशदादा फुटाणे अरणवाडीकर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, परवा महाराष्ट्रातील मुकुटमणी महात्मा रामभाऊ महाराज राऊत बाबा, ज्यांनी 80% गाथ्यावर चिंतन मांडले, आणि त्या महात्म्याने औरंगाबाद जिल्ह्यामध्ये भाऊ गंगापूर या ठिकाणी 3 महिन्यापूर्वी त्यांच्या सप्ताहामध्ये मला सांगितलं, म्हणले महाराज मला एक सेवा देताय का? किती मोठी माणसं, किती ज्ञानी माणसं, किती प्रेमळ असतात. म्हणलं बाबा तुम्हाला नाही तारीख द्यायची कुणाला? आणि त्या ठिकाणी माझा भव्य आणि दिव्य त्यांच्या सप्ताहामध्ये कार्यक्रम झाला. राऊत बाबासारखा महात्मा माझ्या कीर्तनाला 2 ताट टाळ घेऊन उभे होते. हेच माझं भाग्य आहे. असो, तुम्ही सप्ताह करताय, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. कबीर महाराज म्हणतात, कबीराचा एक दोहा आहे. कबीर महाराज म्हणतात, जननी जने तो भक्त जने, दाता जने या शूर, ना जने तो वांज भली, मत गमावे नूर. कबीर महाराज म्हणतात, एक तर आईने भक्ताला जन्म द्यावा, त्या मातेच्या पोटी भक्त जन्माला यावा, नाहीतर दाता जन्माला यावा, त्याच्याकडे दातृत्व असावं, तो दानधर्म करणारा असावा, नाहीतर तो शूर वीर असावा. या तिन्हीत कुठंतरी माणूस बसावा. आणि नसल तर त्याचं धरणीला वज सांगितलंय आबा. विठ्ठल आपला आपण तपासा, आपण कोणत्या वर्गात आहेत? आपण भक्त या वर्गात आहेत का दाते या वर्गात आहेत का शूर वीर या वर्गात आहेत? मला खात्री आहे तुम्ही नक्की कुठल्या तरी एका वर्गात आहेतच. तुम्ही म्हणाल कसं महाराज ओळखीलं? तुम्ही इथं येऊन बसला त्यावरूनच ओळखीलं, तुम्ही भक्तयच. एवढंच असेल. आता आबा काही हंगामी भक्त असतील आणि काही निष्ठावान असतील. हंगामी म्हणजे सत्यात कीर्तनात येणारे, पण तो सुद्धा देवाला आवडतोय. तुम्ही म्हणाल हंगामी तर निष्ठावानात काय फरक आहे? दोघात फरक आहे. असा फरक आहे, हंगामी भक्ताला ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस देवाला हाका मारावं लागतात आणि मग देव येतो. आणि निष्ठावान भक्ताला संकट आल्यावर देवाला हाका मारण्याची गरज नाही, हाका मारायच्या आत देव धावून येतो. मागे पुढे उभा आहे सर्वपरी, मागे पुढे उभा आहे सर्वपरी, आली
मागे पुढे उभा राही सांभाळीतून आली आघात निवाराया. पण बांधवांनो, तुम्ही सगळे जरी निष्ठावान नसलात पण हंगामी का व्हायना पण हायत आहेत तुम्ही हंगामी. ज्या अर्थी तुम्ही इथं येऊन बसलात त्या अर्थी तुम्ही भगवंताचे भक्त आहात, मकर ध्वजांचे भक्त आहात, लक्षात ठेवा. म्हणून तुमचं अभिनंदन, तुम्हाला धन्यवाद. म्हणून माणसाने भक्त बनावं. निदान देवाचा भक्त असावा, नसल तर देशाचा भक्त असावा, तसा नसल तर जनतेचा भक्त असावा, जनतेचा सेवक असावा, जनसेवा करणारा असावा. भक्त कसा असतो आमचे तुकोबराई भक्तायशे जाणाचे देही उदास गेले आशा पास निवारणी. आता याच्यानंतर दुसरा वर्ग आहे. भक्त नसेल तर माणूस दाता असावा. दाता म्हणजे त्याच्याकडे दातृत्व असावा, तो लोकांना काही देणारा असावा. दात्याचे अनेक प्रकार आहेत, है की नाही? भूदान आहे, गोदान आहे, वस्त्रदान आहे, सोनदान आहे, रक्तदान आहे, आणि ज्याला आपण विशेष महत्त्व देतो ते मतदान आहे. मतदानाच्या वेळेस माणसं अशी नशा असते, बिगर पेल्याची नशा. मतदानाचा हक्क तर बजावला पाहिजे. बांधवांनो, माता माऊल्यांनो, अन्नदान आहे आणि सर्वश्रेष्ठ दान जर कोणता असाल, ज्ञानदान. नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही. म्हणून सप्ताहामधून जे मिळतं ते ज्ञानदान सर्वश्रेष्ठ आहे. आणि जे बांधव तुम्ही जीव ओतून काम करताय, धन देऊन काम करताय, फार मोठं पुण्य तुमच्या पदरात पडतंय, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल, बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा अन्नदानाचा पहिला नंबर आहे. तसं नाही, अन्नदानाचा नंबर दुसरा आहे. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारण. अन्नदान आहे, पण अन्नदानाचा दुसरा नंबर आहे. तुम्ही म्हणाल कसं काय महाराज? सांगतो. आबा, एखाद्याला जर भूक लागली, तुम्ही जर जीव घातलं सकाळी समजा 10 वाजता, पुन्हा संध्याकाळी त्याला भूक लागते, भुकेचं दुःख पुन्हा उभा राहत आहे. अन्नामध्ये दुःख निवारण करण्याची ताकद आहे,
पण अन्न सुद्धा फक्त एक वेळेचं भुकेचं दुःख नष्ट करत आहे. पुन्हा संध्याकाळी भूक लागतीये. संध्याकाळी तुम्ही जीव घातलं पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी भूक लागतीये. अन्न एक दिवसाचं भुकेचं दुःख निवारण करू शकतं, पण जन्मजन्मीच्या दुःखातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी ज्ञानदानच आवश्यक आहे. दादा तुझी एक जाना, 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 दादा तुझी एक जाना. छान प्रमाण दिलं आमचे परमस्नेही रामायणाचार्य आणि ख्यातनाम गायनाचार्य आणि कीर्तनकार सुद्धा उत्कृष्ट आहेत विष्णू महाराज शेंडगे. साखरवाडीला माऊलीकडे खूप त्यांनी सेवा केली आजपर्यंत. महाराज तुम्हालाही धन्यवाद. दाता तोच एक जाणा नारायण स्मरवे. नंबर एकचा दाता कोण? तो भगवंताचं स्मरण करून देतो. थोडक्यात नंबर एकचे दाते संत आहेत, नंबर एकचे भक्त संत आहेत. पण माणसाकडे भक्ती नसाल दातृत्व तरी पाहिजे. कुठल्या का होईना तो दान करणारा पाहिजे. काही बांधव नुसतं रक्तदान करतात त्यांना सुद्धा धन्यवाद. काही नुसतं अन्नदान करतात त्यांना सुद्धा धन्यवाद. काही बांधव धनदान मोठ्या आत्मीयतेने करतात त्यांना सुद्धा धन्यवाद. कुठलं का होईना दान करा. आणि जर तुम्हाला कथा कीर्तनातून जो बोध ऐकायला भेटला तेवढा तुम्ही दुसऱ्याला सांगा. ते दान मात्र सर्वश्रेष्ठ दान आहे, ते आहे ज्ञानदान. ज्ञान ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. सत शिकलं भक्तीच्या पोटी ज्ञानाचा जन्म होत असतो. पुढे भक्तीने धरिले हाती
भक्तीच्या पोटी ज्ञानाचा जन्म होत असतो. म्हणून म्हटलंय, पुढे भक्तीने धरिले हाती ज्ञान वैराग्य धर्म येते. मागे ज्ञान वैराग्य धर्म यांचा जन्म होतो भक्तीच्या पोटी. ही भक्तीची लेकरं आहेत. म्हणून जीवनामध्ये आमचे संत नंबर 1चे भक्त, आमचे संत ज्ञानदान करतात. म्हणून नंबर 1चे दाते. भक्तही नाही बनता आलं तुम्हाला, दातृत्वही नसाल तर कबीर महाराज म्हणतात, सॉरी, तर निदान शूर वीर तरी बना. मारुतीरायाला आपण शूर म्हणतो. शूराने धीर स्वामी काजी तू सादर. मकरध्वज महाराजांना आपण शूरवीर म्हणतो. प्रभू रामचंद्राला आपण शूरवीर म्हणतो. बरोबर आहे. छत्रपती शिवरायांना आपण शूरवीर म्हणतो. नवे नवे आमच्या मिलिटरीमॅन बांधवाला सुद्धा आम्ही शूरवीर म्हणतो. मला मिलिटरीमॅन बांधवांचं खूप आदर आहे, पूर्वीपासून प्रेम आहे. ते बांधव तिकडं सरहद्द सांभाळतात, तिकडे जागेत, आणि म्हणून आपण इकडं टराटर घोरतोय. म्हणून मिलिटरीमॅन बांधवाला सुद्धा मी कोटी कोटी धन्यवाद देतो. म्हणून भक्त नाही बनता आलं तर माणसाने दाता बनावं, आणि दाता नाही बनता आलं तर किमान शूरवीर बनावं. आमचे देशभक्त शूरवीर आहेत. हे पहा बांधवांनो, आपण प्रभू रामचंद्राला शूर का म्हणतो? त्यांनी आसुरावर विजय मिळवला म्हणून ते शूर. असुर, रावणासारखे असुर, राक्षस, राक्षसी प्रवृत्तीवर विजय मिळवणं हे शूराचं काम आहे. छत्रपती शिवरायाला आपण शूर म्हणतो. आसुरावर विजय मिळवला. पण आमच्या साधू संतांनी अंतकरणात असणारे आसुर, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, कपट आहे, घृणा आहे, हे खरे माणसाचे शत्रू आहेत. आणि या शत्रूला जिंकलंय त्यांनी. म्हणून आमचे साधू संत शूर आहेत, वीर आहेत. लक्षात. काटे असतात, काटे. तो बोरीचा काटा. आबा, बोरीचा काटा पाहिला का तुम्ही? नसला पाहिला तुम्ही तर लक्ष देऊन पहा. काय भगवंताने रचना केली. एक सरळ असतो आणि एक असा वाकडा असतो. त्याने काय एकदा धोतर पकडलं ना हलूनच देत नाही. त्याला उभं राहूनच काढावं लागतं. दोन्ही काटे असे सरळ नाहीत, बाबळीच्या काट्यासारखे नाहीत. एक असा थोडा वाकडा असतो. बारकाने पहा. तुम्ही एवढं बारीक पाहिलं नसेल, कारण तुम्हाला पकडलंच नसेल त्याने. विठ्ठल, बाबळीचा काटा, पुळईचा काटा. आपण शेतकरी वर्ग आहेत सगळे. तो जर पायात घुसला बाबळीचा काटा, आरपारवर येऊ शकतो. बरेच प्रकार आहेत काट्याचे, पण सांगत बसायला आपला वेळ नाही. तो सराटा नावाचा एक काटा बघा, पुरुषोत्तम बाबा सराटा. कसा टाका, एक टंगड त्याचं वरच. आपल्या सेवेत हजर. विठ्ठल, आता सराटा का पायात बोचला, मेठ ठोकल्याने होते. रक्त नाही काढीत, पण मेठ ठोकल्याने होते पायाला.
हालूनच देत नाही. आणि याच्यापेक्षा काही लहान काटे, सगळ्यात लहान काटा कोणता? हा, हो, कुणी चूप काटा म्हणतंय, कुणी चिमूक काटा म्हणतंय. तो येईल खतरनाक. लाळच असते बारीक, कुठे ती सापडत नाही पायात, पण चमकल्याशिवाय राहत नाही. तिला बूट पायात असा पळूनच देत नाही. बांधवांनो, माता मावल्यांनो, हे काटे जसे माणसाला बोचतात, दुःखी करतात, तसे अंतकरणातले हे काटे हे माणसाचे खरे शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार, आपली ईर्ष्या, आपला द्वेष, आपलं कपट, आणि हे अंतकरणातले दुर्गुणाचे काटे माणसाला दुःखी करतात, बोचतात. आणि ज्यांनी याच्यावर विजय मिळवला हे खरे माणसाचे शत्रू आहेत आपले. क्रोधबंदी खाली छान आहे. म्हणून आमचे संत नंबर 1 चे भक्त, नंबर 1 चे दाते आणि नंबर 1 चे शूर. बांधवांनो, तुका मने बळ्या वीर संत धीर समुद्र, संत धीर समुद्र, संत धीर समुद्र. तुका बळ्या वीर संत धीर समुद्र, छान आहे हे सुद्धा प्रमाण. तुकाराम महाराजाला एका साधकाने विचारलं असेल, महाराज मला शूर व्हावं वाटतंय, मला शूर व्हावं वाटतंय. बरं, आता मला म्हणले मिलिटरीतच जाता येत नाही, वय निघून गेले, एजबार झालोय, 60च्या पुढे गेलोय म्हणले महाराज, आणि मला तर वाटतंय मी शूर म्हणावं. आता मी काय करू? महाराजांनी त्याला सांगितलं, त्या साधकाला, अरे बाबा तुला सुद्धा शूर होता येतंय. म्हणले कसं? जिंकवा संसार, जिंकवा संसार, जिंकवा संसार, जिंकवा संसार. Yeah.
छान बाबासाहेब शिंदे महाराज, तुम्ही तर बिंबीच्या देठापासून गायलं आणि तुमच्या इतकंच बिंबीच्या देठापासून आहे. पण काही माणसं ओठातून गातात, काही माणसं पोटातून गातात. भाऊ तुमचे टाळकरी बिंबीच्या देठातून गातात. धन्यवाद. तुम्ही सांभाळतात सुद्धा ना, त्यांना प्रेम देताय. गिव्ह द रिस्पेक्ट अँड टेक द रिस्पेक्ट. प्रेम द्या, प्रेम घ्या. बांधवांनो, माता माऊल्यांनो, तुम्हाला एक सांगतो, हे माझे परमस्नेही बाबासाहेब शिंदे महाराज यांच्या माझ्या कीर्तनाच्या माझ्यासोबत त्यांचं गायन मला राहत नाही. माझ्या भगवान बाबांनी जे केलं, माझ्या वामन भाऊने जे केलं, माझ्या चाकरवाडीच्या माऊलीने जे केलं, माझ्या रामचंद्र बोधले महाराजांनी जे केलं, तिपटवाडीच्या शहादेव बाबासारख्या महात्म्यांनी जे केलं, यांनी आशीर्वाद दिला मला. मी हे महात्मे जवळून पाहिले. भगवान बाबांसुद्धा मी जवळून पाहिले. मी 11 वर्षाचा होतो. बाबांचं मला 2 वेळा दर्शन झालं आहे. आणि वामन भाऊ ज्यावेळेस गेले त्यावेळेस मी BSc 3rd इयरला होतो बीडला कॉलेजला. भाऊंचं दर्शन मी सरकारी दवाखान्यात जाऊन घेतलं आहे. भाऊ दुसऱ्या दिवशी गेले. साखरवाडीच्या माऊलीचा खूप सहवास लाभला मला. रामचंद्र बोधले महाराज उर्फ आबा डिकसळकर, प्रकाश बोधले महाराजांचे चुलते, यांनी स्वप्नात येऊन मला 88 साली अनुग्रह दिला आहे. आणि तिपटवाडीचे शहादेव भारती म्हणून भगवान बाबाचे असे जिव्हाळ्याचे मित्र होते नवगणराजुरीजवळ. त्यांनी माझ्या जीवनात मला सांगितलं, मी गेलो तेव्हा माझा हात धरला आणि 2 मिनिटांनी सांगितलं, म्हणजे बाळ तुझ्या जीवनात जय जय म्हटलं की कुत्रं झोपलेलं होतं बाजात माच्यापाशी, ते उठलं फडफडलं आणि त्या महात्म्याने मला सांगितलं, बाळ म्हणले माझ्या माती टाकायला तू ये, माझी इच्छा झाली. मी नारदाच्या गादीवर बोलतोय. म्हणलं बाबा येईल, मी थोड्या दिवसात जाणार आहे म्हणले. श्रीपतराव कदम, केशर काकू हे त्या महात्म्याच्या भक्त होते. मी अंत्यविधीला गेलो. भीमसेन बाबांनी त्यांचा अंत्यविधी पूर्ण केला. त्या परिसरातले शेकडो महाराज जमले होते आणि कितीतरी गावचे बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. मी 2 तांबे पाणी घातलं भाऊ. आणि अंत्यविधी झाल्यानंतर भीमसेन बाबाला कोणीतरी सांगितलं, म्हणजे रणदेव बापूला बाबांनी आधीच सांगितलं. तर भीमसेन बाबा मला म्हणले, तुम्हाला बोललं मातीला या म्हणले, मातीला या म्हणले, 3दा म्हणले. माझं काही भाग्य असेल, माझं काही अंतःकरण तपासलं असेल बाबांनी, असो. आणि या महात्म्यांचा तर आशीर्वाद आहे, पण तुमच्यासारख्या सज्जनाचा, माझ्या माता भगिनींचा, संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम बांधवाचा, माता माऊल्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. म्हणून मी मोठा झालो. आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होत नाही. माझी कीर्तन करण्याची पात्रता नव्हती. मी एक व्यापारी माणूस, शेतकरी माणूस, पण संत कृपेने मी आज तुमच्यासमोर उभा आहे. आणि गर्व म्हणून नाही सांगत, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड हे माझं 33 वर्ष झालं मी विनामूल्य सेवा करतोय, म्हणून मला वर्ल्ड बुक ऑफ संत कृपा झाली. वर्षाच्या काळात माझ्या पायावर ठेवलेले सुद्धा 10 रुपये मी अजून कोणाच्या खिशात घातले नाही. तिथंच लहान लेकराला देतो, तिथं टाळकरी बांधवाला देऊन टाकतो. मला लोकांनी गाड्या देऊ केल्या कीर्तन संपल्यावर. तुम्हाला सांगतो, मी त्या गाडी देणाऱ्या
उद्योगपतीला म्हटलं, बाबा साहेब तुमचं अंतकरण मोठं आहे, तुम्हाला धन्यवाद देतो म्हणलं. तुम्हाला वाटतंय महाराजाला मोठी गाडी असावा, पण तुम्हाला सांगू का म्हणलं, मी डिझेलच नाही कोणा दिलं, गाडी घेऊ कशाला. अरे काय करायचे, मोठ्या गाडीत बसला म्हणजे महाराज मोठा होत नसतो, रट्टून पैसे घेतले म्हणजे महाराज मोठा होत नसतो. आमच्या कीर्तनाची पातळी सुद्धा खालवायला लागली. बरीचशी महाराज घसरायला लागले. घसरलं नाही पाहिजे. हे मनुष्य जीवन भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. माणसाने जरूर पैसा मिळवावा, पण किती पैसा मिळवला तरी सोबत येत नाही. हे छूट आहे सगळं. पण पैशाच्या पुढे काय सोबत येत आहे बांधवांनो? पैशापेक्षा श्रेष्ठ आहे पुण्य. परोपकार करा, जनसेवा करा, दान धर्म करा, ताणलेची ताण, भुकेलेची भोग भागवा, हरिनाम घ्या. हे पुण्य तुम्हाला उत्तम गती देत आहे. पण पुण्य सुद्धा मुक्ती देत नाही. पुण्य स्वर्गातले देव बनवत आहे. पुन्हा माणसाचा जन्म चांगल्या ठिकाणी पवित्र कुळात मिळतोय, पण मुक्ती नाही. बांधवांनो, जन्मता वेळेचं दुःख आहे, मरता वेळेचं दुःख आहे, जीवन जगत असतानाचं दुःख आहे, आणि एका जीवनातलं दुःख नाही, अनंत जन्मात हे दुःख भोगावं लागतंय. आणि या दुःखातून कायमची मुक्ती आपल्याला हवी आहे, आणि त्याच्यासाठी परमात्म्याची प्राप्तीच हवी आहे. पण पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ, पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ. पैशाची प्राप्ती हे सामान्य कर्तव्य आहे, पुण्याची प्राप्ती हे विशेष कर्तव्य आहे, उत्तम कर्तव्य आहे. पण परमात्म्याची प्राप्ती, परमार्थ करून परमात्म्याची प्राप्ती हे मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य आहे, आणि मग मुक्ती आहे. विठ्ठल त्या मुक्तीसाठी करायची भक्ती, आणि मग भक्तीच्या पोटी ज्ञान झालं तरच मुक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी एका साधकाने आत्ता सांगितल्याप्रमाणे तुकोबराला विचारलं असेल, महाराज मी आता एजबार झालोय, मला मिलिटरीतही कुणी घेत नाही, आणि शूर होण्याची तर इच्छा आहे. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला सुद्धा शूर होता येत आहे. 70 वर्षाचं वय असू द्या, 80 वर्षाचं वय असू द्या, तुम्हाला सुद्धा शूर होता येते. म्हणले कसं? जिंकावा संसार येणे नावे तरे शूर. जो संसारावर विजय मिळवेल, संसाराला जो जिंकेल तो शूर वीर ठरल. आता संसार म्हटलं की आता लक्ष देऊ नये का, आपल्या पुढे एकच संसार येतो नेहमी, आहे की नाही? पण तसं नाही बांधवांनो. शंकराचार्याने सांगितलं, मी वर्गीकरण करून सांगतो तुम्हाला. तसं वर्गीकरण पाडलेलं नाही, पण तुम्हाला कळण्यासाठी मी वर्गीकरण करून सांगतो. शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे बहुदूत्रे कृपया पारे पाहे मुरारे. किती वेळा जन्माया
नित्य व्हावे फजित. शंकराचार्य म्हणतात पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, हे जे चक्र आहे, जन्मता वेळेचं दुःख, मरता वेळेचं दुःख, हे जे चक्र आहे याला संसार म्हटलंय शंकराचार्याने. लक्षात ठेवा. पण या दुःखातून मुक्त होणं शंकराचार्याच्या मते संसारावर विजय मिळवणं. दुसरा संसार आहे तुम्ही आम्ही ज्याच्यात राहतो. घरदार, शेती बाडी, डबे डुबे, गाडगे मडके, झाडं झुडपं, नवे नवे हे शरीर सुद्धा संसारच आहे. आणि या संसारा उठावे करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. ज्याला रंग आणि रूप आहे, जे डोळ्याने दिसतंय, चर्मचक्षुने जे दिसतंय, आबा हा सगळा संसार आहे. जो सरकतोय, बदलतोय, परिवर्तनशील आहे, ज्याची वाटचाल विनाशाकडे आहे, डोळ्याने दिसणारा हा सगळा संसार. हा संसार ईश्वराने का निर्माण केला? तुमच्या आमच्या याचा सांभाळ करण्यासाठी, याला सांभाळण्यासाठी निर्माण केले. बांधवांनो, या संसारातलं काहीच वाईट नाही. काय वाईट आहे? हा, झाडं वाईट आहेत का? महादेव महाराज, शिंदे बाबा, झाडं वाईट आहेत? ऐका, झाड माणसाला सावली देतंय, झाड माणसाला फळं देतंय, झाड माणसाला फुलं देतंय, झाड माणसाच्या औषधाला कामी येतंय, झाड ऑक्सिजन देतंय, बरोबर आहे? आणि झाड शेवटाला कामी येतंय. नातेगोते सुद्धा लांब तिकडंच म्हणते लय चांगले होते, पण आता काय करावं, काय ते जवळ सुद्धा येत नाही, शेक लागत. पण ते लाकूड बिचारं जळते. लाकडं माणसाच्या कामी येतात, पण बरेच माणसं कुणाच्याच कामी येत नाहीत. हे शिकायचं आहे. आपण झाडाकडून शिका, आणि हे शिकण्यासाठी परमार्थ आहे. आपण सुद्धा प्रेम लोकाला दिलं पाहिजे. अरे तुमचा आत्मा माझा आत्मा एक आहे, परमेश्वराच्या नात्याने आपण एक आहे. जाती माणसाने केल्या, ईश्वरांनाही निर्माण केल्या जाती. माणूस एक जात आहे, माणूस की हा धर्म आहे. लक्षात ठेवा. जाती सगळ्या माणसाने केल्या. उद्योगधंद्यावरून जाती पडल्या, समूहावरून जाती पडल्या. जाती भगवंताने केल्या नाहीत, जाती माणसाने निर्माण केल्या. पण परमेश्वराच्या नात्याने आपण सर्वजण एक आहे. तो परमात्मा अंतर्यामी आत्म्याच्या रूपाने इथं आहे. जो तुमच्यात आहे तो माझ्यात आहे. म्हणून तुम्ही आम्ही परमेश्वराच्या नात्याने एक आहोत. म्हणून हा जो दिसणारा संसार आहे हा वाईट नाही. याला वाईट म्हणू नका. या संसाराला हा दुःख देत नाही. आबा, हा संसार दुःख देत नाही. दुःखाला फक्त निमित्त आहे. मग कोणता संसार दुःख देतोय? तिसरा संसार दुःख देतोय. तिसरा मी वर्गीकरण केलंय. शास्त्रात हे वर्गीकरण असं पाडलेलं नाही. कोणता संसार दुःख देतोय? लक्ष देऊन ऐका. खरा दुःख देणारा संसार मनात आहे, आणि तो संसार आहे अज्ञान रूपी संसार. आणि अज्ञानाच्या पोटी हे दुर्गुणाचे काटे आत्ता सांगितलेले. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, कपट, घृणा, आणि हे अज्ञानाच्या पोटी यांचा जन्म आहे. खरा दुःख देणारा संसार अज्ञान आहे. आणि आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, संसारावर विजय मिळाला. अज्ञान गेलं, दुर्गुण संपले.
ऐका बांधवांनो, अज्ञान गेलं, ज्ञान झालं. ज्ञान झालं रे झालं, म्हणजे देव मिळाला, आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं. माणसाच्या जीवनातील शोक गेला, माणसाच्या जीवनातील भीती, त्याला भय म्हणतात, ते संपलं. माणसाच्या जीवनातील भविष्याची चिंता संपली. शोक, भय, चिंता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्ञान झालं, देव मिळाला की माणसाच्या जीवनातलं दुःख संपलं. सर्व आनंदाची सृष्टी झाली. ऐका बांधवांनो, माता मावल्यांनो, आपल्या जीवनात जे दुःख आहे फक्त अज्ञानामुळे आहे. कशाला म्हणतात अज्ञान? मी परमात्म स्वरूप असताना मी परमात्म स्वरूप आहे असं न वाटणं याला अज्ञान म्हणतात. मी परमात्म स्वरूप आहे, पण या देहाला मी म्हणू लागलो, देह संबंधाने पसारायला माझा म्हणू लागलो. मी आत्मा आहे, मी अमर आहे, मी अजर आहे, मरणारा मी नाही. मग मी जर आत्मा आहे, मी नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. हे पा, दोन मी आहेत, एक खरा मी आणि एक खोटा मी आहे. देह हा खोटा मी आहे, आत्मा हा खरा मी आहे. जोपर्यंत या देहाला आपण मी म्हणतो, देह संबंधाने पसाऱ्याला माझं म्हणतो, समजाव तिथं अज्ञान आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला बोध होईल मी देह नाही, मी आत्मा आहे. आत्मा कसा आहे? तो परमात्मा अंतर्यामी आत्मेच्या रूपाने इथं आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यपो नो शोषते मारुता. तो आत्मा शस्त्राने तुटत नाही, अग्नीने जळत नाही, पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने सुकत नाही. मग मी जर आत्मा आहे, मी जर अमर आहे, मी जर अजर आहे, मी जर मरत नाही, मला भीती राहिली का? हरियाला हात, हरियाला हात, हरियाला हात, हरियाला हात,
हरी आला हाता मग कैची भय चिंता. हरी हाताला आला म्हणजे देव मिळाला. बा देव दिसणं वेगळं, देव कळणं वेगळं आणि देव मिळणं वेगळं. देव दिसून कुणाचं दुःख संपलेलं नाही. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण सोबत होते तरी अर्जुन रडत होते, देव दिसत होते. देखा नवलं त्या प्रभूचे आपलं प्रेम भक्ताचे जे सारं ते पार्थाचे करते असे पायगो पाठीचे घाताला आपण पुढा राहिला दिले पाहिजे लावलेळाचे. अर्जुनाच्या रथाचे स्वतः कृष्ण परमात्मा घोडे हकत होते तरी अर्जुन रडत होते. देव दिसून दुःख संपत नसतं. मग दिसण्याच्या पुढं देव कळला पाहिजे, तो सच्चिदानंद आहे. ऐकाय श्री अवतारे ज्ञान वैराग ऐश्वर्य साई गुणवरे जत म्हणतो भगवंत. आणि कळण्याच्या पुढं त्या गुणाशी एकरूप झालं पाहिजे, देव मिळला पाहिजे. त्याला म्हणायचं आत्मसाक्षात्कार, त्याला म्हणायचं आत्मदर्शन. आणि अशा पद्धतीचं आत्मदर्शन झालं, आत्म्याचं ज्ञान झालं आणि मग हरी आला हाता मग कैची भय चिंता. आणि हा बोध व्हावा मग मनुष्य जीवनाचं कल्याण आहे. माणसं कशाला कल्याण म्हणतात. आमचे एक महाराज जोडीदार ते मला म्हटले महाराज आमच्या एका भक्ताच्या बोरला खूप पाणी लागलं म्हणले आणि त्याचे जोडीदार यायचे मला सांगायचे म्हणले त्याचं कल्याणच झालं, खूपच पाणी लागलं म्हणले त्याच्या बोरला. म्हणले मी सांगायचो त्यांना किंवा काय नाही म्हणले आता पाणी लागलंय तो श्रीमंत होईल मग पंक्ती उठवील. चांगलं आहे म्हणले, बळीराजाला पाणी असलं पाहिजे. पण माणसं काय दमच खायनात म्हणजे कुणी आले की त्याचंच नाव सांग, त्याच्या बोरला लयच पाणी लागलं, त्याचं कल्याणच झालं. मग मात्र म्हणले मी म्हणलो म्हणजे काय कल्याण म्हणता म्हणजे हा एवढा तेवढा म्हणले भजनाला येत होता, कीर्तनाला येत होता, भजनाला तोंड दाखविना कीर्तनाला तोंड दाखविना म्हणले दार्या उचला म्हणले आता त्याचं कल्याण झालं, वाटोळ झालं. चांगल्या विचाराला मोकला. सद्विचारापासून ती माणसं दूर गेली, देवाला विसरली, मरणाला विसरली, स्वरूपाला विसरली, ती माणसं वाया गेली. त्यांना कल्याण नाही करता आलं. आणि संसारातला केर कात्र तर कुणी गोळा करते. हे काय गोळा कर म्हणायचं गरज नाही, हे झूट आहे सगळं. याला काय महत्त्व देतात. त्याने लय कमी ह्याने लय बाजार चांगला करून आणला, घासाघीस केली म्हणजे काय लय बाजार झाला काय. विठ्ठल माणसाला देव मिळाला पाहिजे, आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी जीव नाही मी शिव आहे, मी देह नाही मी देव आहे. अशा पद्धतीचा बोध झाला पाहिजे. मी आत्मा आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, मी सच्चिदानंद आहे. आणि हा बोध झाला समजावं त्याने संसार जिंकला. का अज्ञान गेलं, मोह संपला. जो मोह आपल्याला दुःख देतोय, रडायला लावतोय, अज्ञान गेल्यामुळं मोह संपला आणि मोह गेला दुःख संपलं. गीतेचा शेवटचा श्लोक आहे बांधवांनो, माता माऊल्यांना सांगतो. नष्टो मोह स्मृती लब्ध्वा. गीतेचा शेवटचा श्लोक आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिक ध्रुवा नितिर्मतिर्मम. धृतराष्ट्राने संजयला विचारलं, संजय विजय कुणाचा होईल? आता माझी मुलं आणि पंडूची मुलं रणंगावर सज्ज आहेत, कुणाचा विजय होईल लक्ष देऊन आहे का? संजयाला दिव्य दृष्टी होती, भाऊ त्याला कळत होतं विजय कोणाचा होणार आहे. पण त्याला हेही माहीत होतं जर आपण पांडवाचा विजय म्हटलं तरी हे आंधळं म्हातारं डबल आंधळं होतं. मोहाणी आंधळं आणि चर्मचक्षुने आंधळं. म्हणले हे आपलं पीठच करीत, नुसतं पीठ नाही म्हणले थालीपीठ करीत. कारण मोहाणी आंधळी झालेली माणसं केव्हा काय करते सांगता येत. आमची महाराज सुद्धा बरीच मोहाणी आंधळी झाली आहे. काही महाराज मंडळी त्यांना माझा साष्टांग दंडवट. काय बोध आहे त्यांच्याकडं. अरे किती निष्प्रह कार्य करतात. राऊत बाबासारखे महात्मे, असे अनेक कितीतरी महात्मे आहेत.
50% महात्मे असा कळवळा आहे त्यांना जनतेबद्दल, पण 50% नुसते ह्याच्यातच गुंतलेत केर कचऱ्यात. अजे मालात अडकला त्याची मालकाची कवा गाठ पडायची हे का नाही. कमी पैसे पडले तर 6-6 किलोमीटरहून माघारी येतात. एका गावात असाच मी गेलो, 2 अगोदर माझ्या 7-8 वर्षाची गोष्ट आहे. आपल्या जवळच गाव आहे, मी नाव नाही सांगत. आणि मी 3ऱ्या दिवशी गेलो. माझ्या अगोदर 2 25-25 हजाराचे महाराज होते. 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि आमचे मुळे आबा मृदंगाचार्य, ख्यातनाम मृदंगाचार्य, ते म्हणले 25च्या ऐवजी म्हणले काय नाही 21 दिले तरी चालतील. त्या महाराजाला त्यांनी 21 दिले. शिंदेसाहेब 6 किलोमीटरहून तो महाराज भांडण करायसाठीच आला माघारी. आधी मुळ्या आबा म्हणत होता, तिथं आले म्हणजे ते मुळ्या कुठे गेला. अरे काय तुमची पात्रता आहे, त्याच्यापेक्षा काय दुसरे धंदे करा ना. काय तुम्हाला जर फक्त मालच पाहिजे, कशाला भगवे फेटे बांधता, कशाला या गोष्टी करताय. अरे 3-3 लाख आणि 4-4 लाख तुम्ही रामायणाला घेता तरी तुमचं समाधान नाही. करुणेने बोलायचं, रडायला लावायचं, भावनी बनवायचं. आणि मग लोक म्हणते काय महाराजांनी कीर्तन सांगितलं, काय रडवायला होतं. अरे महात्म्याने स्वस्वरूपाची ओळख करून दिली पाहिजे. तुम्हाला मोक्ष कसा मिळेल हा विचार दिला पाहिजे. आपण कोण आहेत, कुठून आलो, कुठं जायचंय, काय करायचंय, शेवटी काय, भगवंताचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय, या प्रश्नाची उत्तरं त्याला मिळवून दिली पाहिजे. हे झूट आहे. केर कचऱ्यात गुंतणारी महाराज केव्हा आपलं भलं करणार आहेत. मी म्हणत नाही सगळे महाराज वाईट आहेत. काही महात्मे खूप पोटतिडकीने काम करतात या महाराष्ट्रामध्ये, आणि काही महाराज आपलं मालातच गुंतले. असो, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा, भगवान यह है गीता का ज्ञान. गीतेचा शेवटचा श्लोक सांगतोय, विजय कुणाचा होईल. ऐका. मग त्या संजयने सांगितलं धृतराष्ट्राला, ज्या बाजूने अर्जुन कृष्ण ही जोडी आहे त्या बाजूचा विजय. ते म्हणलं नाही पांडवाचा, कारण त्याला माहित होतं हे जगूनच देणार नाही आंधळे. आज बांधवांनो, माता मावल्यांनो, आपल्या पुढं फक्त गीता आहे. आज शरीराने अर्जुनही नाहीत आणि कृष्णही नाही, पण गीता मात्र आपल्या समोर आहे. कोण अर्जुन? जो कर्तबगार जीवन जगतोय, जो उद्योगी आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे. पण अर्जुनाने कृष्णाला कधीच सोडलं नाही. कृष्ण म्हणजे सत्य, कृष्ण म्हणजे ज्ञान, आणि कृष्ण म्हणजे सद्विचार. का? कृष्णाने भगवद्गीता सांगितली. कृष्णाचं का मोठेपण? कृष्णाने लीला केल्या म्हणून मोठेपण नाही बांधवांनो. आमच्या कृष्णाने 700 श्लोकाची गीता या जगाला दिली. गीता ते बेसमेंट आहे, आणि गीतेवर हे सगळे ग्रंथ उभे राहिले. विठ्ठल म्हणून कोण अर्जुन? जो कर्तबगार जीवन जगतोय पण सत्य सोडत नाही, सद्विचार डोक्यात घेऊन निघालाय. मग कर्तबगार जीवन जगल्यामुळं, उद्योगी जीवन असल्यामुळं त्याच्याकडे समृद्धी येईल, त्याला गरजेपुरतं धन मिळाल, आणि सद्विचार पकडल्यामुळं समाधान मिळाल. मग ज्या जीवनामध्ये धन आहे कामापुरतं आणि अखंड समाधान आहे, त्या जीवनाचा विजय सांगितला आहे. नुसतं श्रीमंत होणं म्हणजे विजय नाही. समजा एखादा माणूस खूप श्रीमंत झालाय आणि त्याला झोपच येत नाही, तो बेचैन आहे,
झोपीच्या गोळ्या खाऊन झोपतोय, समाधान त्याच्यापासून लांब गेलंय. समजायचं यांच्या जीवनाची वाटचाल आता पराजयाकडे. लक्षात ठेवा, हे शास्त्र आहे. नुसतं श्रीमंत होणं म्हणजे जीवनाचा विजय नाही, त्याने संसार जिंकला नाही. गरजेपुरतं धन आणि अखंड समाधान जर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ लागलं, समजायचं तुमच्या जीवनाची वाटचाल आता विजयाकडे. तुमचं जीवन यशस्वी जीवन आहे. विठ्ठल म्हणून समाधानासाठी सदा नाम घोष करो हरिकथा, येणे सदा चित्ता समाधान. म्हणून आपल्याला सुद्धा बांधवांनो, अर्जुनाप्रमाणे याला सांभाळण्यासाठी कष्ट करावं लागल. काहींना शारीरिक कष्ट करावं लागतंय, काहींना बौद्धिक कष्ट करावं लागतं. नोकरदारांना, व्यापाऱ्याला बौद्धिक कष्ट आहे, पण आमच्या शेतकरी बांधवाला शारीरिक कष्ट आहे. कष्टाविन संपत्ती नाही. लक्षात ठेवा, प्रारब्धातलं प्राप्त करण्यासाठी सुद्धा प्रयत्नाचीच गरज आहे. ताटातलं अन्न सुद्धा काय पोटात उड्या मारून जात नाही, हातच हलवावा लागतो का नाही. प्रारब्धातलं मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न थोडा का होईना करावा लागेल. धनाचा हंडा खाली आहे, पण उगारल्याशिवाय तो पदरात पडणार नाहीये. विठ्ठल म्हणून लक्षात ठेवा, ज्याला देव मिळाला म्हणजे आत्मसाक्षात्कारी जीवन झालं, ज्याला स्वतःचा खरा परिचय झाला, त्याचं जीवन परेशानीतून मुक्त झालं. परिचय झाला स्वतःचा, मी सच्चिदानंद आहे, मी सत आहे, मी चिद आहे, आनंद हा माझा स्वभाव आहे. म्हणजे खरा परिचय झाला, माणूस परेशानीतून मुक्त झाला. अज्ञान माणसाला दुःख देत आहे. दुष्काळ का पडतो? पाऊस नाही म्हणून दुष्काळ, कोरडा. ऐका, पाऊस नाही म्हणून दुष्काळ. माणसाचा मृत्यू का? मृत्यूची अनेक कारण आपण ऐकतो. कोणी म्हणतं ॲक्सिडेंटनी गेला डॉक्टर साहेब, कोणी म्हणतं अटॅकने गेला आहे की नाही, कोणी म्हणतं ब्रेन ट्युमरने गेला, कोणी म्हणतं लिव्हर खराब होऊन गेला. बांधवांनो, माता मावल्यानो, मृत्यूची ही कारणं खरी नाहीत, ही वरवरची कारणं आहेत. मृत्यूचं एकच कारण आहे. काय? मृत्यूचं कारण आहे जन्म. या शरीराचा जन्म झाला, त्याचा मृत्यू ठरला. उपजिते नासी, नासिली ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म होत असतो त्याचा मृत्यू ठरला. छान आहे प्रमाण. दुष्काळ का? पाऊस नाही म्हणून दुष्काळ. मृत्यू का? या शरीराचा जन्म झाला म्हणून मृत्यू. तसं दुःख जीवनात का? कशामुळं दुःख आहे? कोणतंही दुःख असेल, कशामुळं दुःख आहे? फक्त आत्मस्वरूपाचं अज्ञान जीवाला दुःख देत आहे. आणि अज्ञान नष्ट करणं म्हणजे संसारावर विजय मिळवणं. लक्षात ठेवा. आणि अज्ञान गेलं रे गेलं. अवघे चित्रलोके आनंदाचे आताय. आणि परमार्थ त्याच्यासाठी अज्ञान घालवायसाठी. तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत आहेत याच्यावर समाधान अवलंबून नसतं. सांगू तुम्हाला, ऐकलेलं असेल उदाहरण, पण सांगतो. भाऊ सांगू का? एका माणसाचे 30 लाख रुपये बँकेत होते, पुरुषोत्तम बाबा. आणि त्याला 3,000 काढायचे होते. बँकेत गेलं. मागच्या 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस कॅम्प्युटर वगैरे नव्हते बँकेत. असं रजिस्टर लिहिलेलं असायचं.
3,000 काढायची स्लिप भरून दिली त्यांनी. पण ते क्लार्क पानं उलटीत आणि त्यांनी गावातल्याच एका माणसाच्या खात्यावर 50 लाख पाहिले. आणि सामान्य माणूस होता, त्याचा चेहराच पडला. मला जरा बेकारच झालं म्हणलं, आपल्यापेक्षा जास्त पैसे द्यायचो. जोडीदार होते ते म्हणले तुमचा चेहरा बँकेतून आल्यापासून जरा बारीक नाही. म्हणजे आता माणसं आहेत माझ्या संग, आता नाही सांगत म्हणजे उद्या सांगत. म्हणलं का? आणि काय नाही म्हणले आता उद्या सकाळी या सांगतो म्हणले. सकाळी गेलं हे, कारण ते प्रेमाचं होतं त्याच्या. म्हणले काय झाले? म्हणजे काय नाही म्हणले आपले 30 लाख रुपये बँकेत आहेत म्हणले आणि 3,000 काढायचे होते, गेलतो म्हणले. ते क्लार्क म्हणले असं पानं उलटीत असताना म्हणले गावातल्याच त्या अमक्या अमक्याच्या खात्यावर मला 50 लाख दिसले म्हणले. मी परेशानच झालो तेव्हापासून. आणि त्याच गावात एक पठ्ठ्या असा होता, त्याचे 1200 बँकेत होते, टनाटन उड्या मारीत चालायचा. कोणाला हातात हात द्यायचा. भाऊ भेटले की हातात हात, आबा भेटले की हातात, सरपंच भेटले, महाराज भेटले की हातात हात द्यायचा. मग सोमनाथ भाऊ सारखे व्यक्ती म्हणजे तुलाच खुश असतो रे. म्हणजे काय भानगडे? मला आपले 1200 बँकेत आहे. म्हणले 1200मुळे तू एवढा? म्हणजे 1200 तर कुणाजवळ असतील म्हणले. नाही म्हणले आपलं एक कारण आहे त्याचं. म्हणले काय? म्हणजे सांग बरं. म्हणलं माझे 3 मित्र आहेत म्हणलं अजून, रामा, श्यामा आणि भीमा, आणि मी एक चौथा. आम्ही एका बाकड्यावर बसायचो, जीवलग मित्र म्हणले शाळेतले. 5वा जर कोणी आला तर आम्ही ठोकूनच त्याला मागं बसवीत बसले. पण म्हणले आज म्हणले माझ्या मित्राची एवढी वाईट कंडिशन आहे तिघाची बी, ते तुकड्यालाच मत आले आहेत म्हणलं. आणि आपलं सगळं व्यवस्थित असून 1200 बँकेत आहेत म्हणून मी उड्या आणतोय. हे खाली बघत आहे, आपल्यापेक्षा जे गरीब आहेत त्याच्याकडे बघतंय 1200वालं म्हणून ते खुश आहे. आणि 30 लाखावालं गावातलं वर बघत आहे. आता खरं सांगा 30 लाखावाला जास्त खुश असावा का 1200वाला? खरं सांगा तुम्ही. हा हा कुणाला कळतंय ते? 30 लाखावाला खुश असला पाहिजे. मग तो खुश नाही का? त्याच्यापेक्षा माझ्याकडे 20 लाख कमी आहे म्हणून हा दुःखी आहे. आणि 1200वालं ह्यांच्यापेक्षा माझं बरं आहे म्हणून ते टनाटन उड्या मारतंय. लक्षात ठेवा, जीवनातला आनंद, जीवनातलं समाधान हे धनावर नसतं, हे ज्ञानावर असतं. म्हणून माणसाला ज्ञान झालं पाहिजे. कोणतं ज्ञान? तुम्ही बांधव म्हणाल आम्हाला ज्ञान नाही का? आपल्याला ज्ञान आहे. बाराणी माणसाला जगण्याचं ज्ञान आहे. हे जगण्याचं ज्ञान आहे. पण माणुसकीने वागणं आणि समाधानाने जगणं हे आत्मज्ञान आहे. आणि कणाकणात माझा भगवान हे ब्रह्मज्ञान आहे. आणि ब्रह्मज्ञान झालं कायम समाधान आहे. उठालो म्हणून ज्यांनी अज्ञान आपल्या जीवनातलं नष्ट केलं, ज्याला स्वस्वरूपाची ओळख झाली आणि त्याने संसार जिंकला. अज्ञान नष्ट झालं, दुर्गुण संपले, मग अहंकार गेला, मोह गेला, द्वेष गेला आणि कपट गेलं. आणि म्हणून जिंकावा संसार येणे नावे तरे शूर. लक्षात ठेवा, जीवनामध्ये ज्यांनी संसार जिंकला म्हणजे अज्ञान रूपी संसारावर ज्यांनी विजय मिळवला, ज्याला खऱ्या मीची ओळख झाली, मी परमात्म स्वरूप आहे हा बोध झाला, म्हणजे ज्याला देव मिळाला, त्याने संसार जिंकला. आपली वेळ संपत आली, एक चरण संपलंय. तुम्ही म्हणलात तर मी सकाळपर्यंत चालू ठेवतो. उठालो अज्ञान घालवण्यासाठी काय करायचं? मल गेला पाहिजे, विक्षेप गेला पाहिजे. आणि मल आणि विक्षेप गेले, एखादा संत महात्मा येतो आणि सांगतो तू हीन नाहीस, तू दीन नाहीस,
तू जीव नाहीस, तू देव आहेस. आणि मग म्हणतो सोहम सोहम, आणि मग अवघे चित्रलोक्य आनंदाचे आता आहे. म्हणून जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. म्हणजे नुसतं श्रीमंत होणं, पैशावालं बनणं म्हणजे संसार जिंकणं नाही. खरा संसार जिंकणं म्हणजे अहंकारावर विजय मिळवणं, दुर्गुणावर विजय मिळवणं, आसक्तीवर विजय मिळवणं, कपटावर विजय मिळवणं, थोडक्यात अज्ञान नष्ट करणं म्हणजे संसार जिंकणं. म्हणजे ज्या ज्ञानामुळं दुःख होत आहे ते दुःख जर जीवनातलं नष्ट झालं की समजायचं दुःख मुक्त माणूस झाला, भय मुक्त माणूस झाला, शोक मुक्त माणूस झाला, चिंता मुक्त माणूस झाला की समजायचं त्याने संसार जिंकला. म्हणून जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. येर काय ती बापुडी किरा अहंकाराची घोडी, पण आयशा नावे देव धरी जातो भावे. तुका म्हणे जावे सतकीर्तीने परवे. ही नंतरची 3 चरण भाऊ ज्यावेळेस वेळ भेटल त्यावेळेस आपण घेऊ. काय मला आनंद वाटला, किती शांतता आहे तुमच्याकडे. अरे टाचणी पडली तर आवाज येईल इतकी शांतता तुम्ही बाळगताय. किती सूज्ञ बांधव आहेत तुम्ही. हे पहा, जे दर्दी माणसं असतात, जे दर्दी असतात आणि त्यांना खरा विचार, खरा अध्यात्म ते तल्लीन होऊन ऐकत असतात. पण जे दर्दी नसतात ते चकाट्यामध्ये, गोष्टीमध्ये महाराजांनी काय दृष्टांत सांगितला त्याच्यात गुंतलेले असतात. दृष्टांतात अडकलेली माणसं अलीकडल्या टप्प्यात असतात. आणि दृष्टांत हा सिद्धांतासाठी दिलेला असतो हे ज्यांना कळलंय. सिद्धांताचा विचार ज्यांच्याकडे येतो, सिद्धांताच्या प्राप्तीसाठी जे श्रवण करतात ती माणसं खरे आध्यात्मिक असतात. पण मला नक्की खात्री वाटते आबा, हे बांधव, या माझ्या माता भगिनी या ठिकाणी अध्यात्मासाठी तल्लीन होऊन या ठिकाणी येत आहेत. हो, तुम्हाला धन्यवाद. आपली वेळ संपली आहे. दिलेला विचार स्मरणात ठेवा, आचरणात आणा, तुमचं कल्याण होईल. माझ्या गुणीजन बांधवांनी खूप साथ दिली. आता नावंसुद्धा घेत नाही, सर्वांना प्रणाम करतो या ठिकाणी. आणि तुम्हाला पुनश्च एकदा असाच चांगल्यापैकी सप्ताह करत जा. त्यासाठी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, बाबांच्या भाऊच्या चरणी प्रार्थना करतो. ही सद्बुद्धी कधीच कमी होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, हेच आपल्यासोबत येणार आहे, बाकी काही सोबत येत नाही. हे झूट आहे, सगळं झूट. नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर, शरीर जायाचे ठेवणे धरिष्या विलास जणे. तुम्ही केलेलं पुण्यकर्म तुमच्या सोबत येणार आहे. जाता जाता एक माऊल्यांना थोडा बोध देतो. एका माणसाने सहज एका आजीमाईला विचारलं, म्हणले आजीमाई तुमचं किती वय आहे आता, किती वय? त्या आजीमाईने काय सांगितलं भाऊ? त्या म्हणल्या माझं 10 वर्षाचं वय आहे. किती? 10. म्हणले तुम्ही आता जवळजवळ आलात. म्हणले काठी आली तुमच्या हातात, आणि काठी हातात आली की समजायचं आता लाकडं जवळ आली. पण लाकडं जरी जवळ आली तरी भयमुक्त माणूस झाला पाहिजे, त्याला ज्ञानच झालं पाहिजे, आणि मग आनंद आहे. हसत हसत मृत्यूला माणूस सामोरा गेला पाहिजे, आणि ते ज्ञान झाल्यावर होत असतं. त्या आजीमाईने सांगितलं माझं 10 वर्षाचं वय आहे. म्हणजे आजीमाई असं काय खोटं बोलतं म्हणजे? हां, आम्हाला तर वाटतंय म्हणले जवळजवळ 80 वर्षाचं वय आहे तुमचं, तुम्ही 10 कसं काय म्हणता? म्हणजे खरं सांगू का बाबा, माझं वय तसं खरं 80च आहे म्हणले, पण 70 वर्ष म्हणले प्रपंचाचा केर कचरा गोळा करण्यात वाया गेलो, आणि 10 वर्षापासून मी परमार्थाला लागले. म्हणते 10 वर्षापासून मी हरिनाम घेते, कथा कीर्तन मन लावून ऐकते, पण माझ्या जीवनाचं सार्थक हे 10च वर्ष करणार आहे. पण माझं खरं वय फक्त 10 वर्ष आहे.
लक्षात. पुन्हा दुसरा प्रश्न त्या माणसाने विचारला. म्हणले आजीमाय तुमची इस्टेट किती? ते म्हणले 11 लाखाची इस्टेट आहे म्हणले माझी. म्हणले 11 लाखाची कशी? 4-5 पोरं आहेत म्हणले, तुम्हाला मोठमोठे फ्लॅट आहेत म्हणले, गाड्या आहेत, शेती किती मोठी, 25-25 लाखाचा प्लॉट आहे म्हणले एक एक तुमचा रोड टच. आता मी 11 लाखाची कशी? म्हणले हे पहा मी 10 वर्षापासून पार मारताना लागले आणि प्रत्येक गावात मी सप्त्याला कीर्तनाला जाते, अनेक ठिकाणी दान करते. 11 लाख रुपयाचं दान या 10 वर्षात केलंय. पण माझी खरी इस्टेट 11 लाखाचीच आहे. एवढंच संघ येते, बाकीचं संघ येत नाही. म्हणून नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगुर, शरीर जायाचे ठेवणे, घरीशिया विलास झणे. या अभंगावर चिंतन यथामते झालेलं आहे. तुम्ही माझ्या टाळकरी बंधूंनी खूप साथ दिली चांगली, आणि तुम्ही सुद्धा इतकं एकाग्र होऊन श्रवण केलं कीर्तन, त्याबद्दल माझ्या श्रोते बांधवांना, माझ्या माता भगिनींना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि विठोबा रुक्माईचं एक राहून गेलं बघा. आमच्या पाटोद्याचे जालिंदरराव जाधव छानपैकी या ठिकाणी त्यांनी साऊंड सिस्टीम दिलेली आहे, लाईटिंगही खूप छान केली आहे. त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. असो तुम्ही म्हणाल तुमच्या गावचे आहेत म्हणून धन्यवाद नाही, त्यांचं काम चांगलं आहे. रियाज मंडप त्यांच्याकडं होते ते, पण सगळं काम त्यावेळेस सुद्धा हेच पाहिजे. आणि तुम्ही या चांगल्या मुलाला संधी दिली आहे त्याबद्दल तुम्हाला पुनश्च धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली तुका मारे जावे, तुका मारे जावे.